नंतर बॉलला भन्नाट डिलिगेशन आणि तितकाच चांगला चेंडू आपण पाहिला. गुडलाईन स्पॉटची गोलंदाजी, त्यामध्ये आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर इलिगेशन देत बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला विसावताना पाहायला मिळाला. शैलेश म्हात्रे व विजय पवार हे दोन फलंदाज ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहू. मनोज फसाले पहिलाच बॉल आपण पाहिला डॉट, दुसऱ्या बॉलवरती लॉंग ऑफ टार्गेट. राहुल आय थिंक तिकडे फिल्डिंग चांगलं स्टॉप केलं बॉलला. फेकी आपण पाहतो हलवारपणे झाले, तोपर्यंत एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. जस्ट 1 रन इज देअर. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे. एका धावेने धावफलक पुढे. सलाडासह आपण पाहतो आता संपूर्ण गोष्टींचा परफेक्ट पॅकेज घेऊन पॅडे दादा आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांचे एवन भाचे त्यांना आपण पाहतो यशवंत वा, अक्षवंत वा आणि गुणवंत वा. सुरुवात झालेल्या डावाची पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो विजय फसालेच्या अगेन्स्ट आपल्याला खेळ, आणि ज्यामध्ये शैलेश म्हात्रे ज्यानं एक धाव दिली, विजय पवारला स्ट्राईक आता इथून आपल्याला पाहायला मिळतंय. एक चेंडू फ्रंट लावून खेळायचा प्रयत्न पहा, तिकडे वेगानं बॉल फेकला होता तुषार. बॉलवरती चांगलं प्रोटेक्शन आणि एक सिंगल येते. यंगस्टार मोरबे आज के म्हात्रे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कामोठ्यांच्या नावानं मैदानामध्ये उतरलेत. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टीम स्वर्गीय निरावती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे, या दोघांमध्येही चुरशीची लढत. श्रद्धांजली चषकाचे सर्व आयोजक रायगडमधील एक नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो सामनावीरसाठी आपल्याला अल्टो कार, ती आपण पाहिली टॉप क्वालिटीची पाहायला मिळाली. फॉलो थ्री मध्ये काय गोलंदाजी पहा मनोज विजय फसाले, आणि विजय फसाले कन्झिक्युटिव्ह देतोय डॉट सिंगल आणि त्यानंतर डॉट. श्रद्धांजली ट्रॉफीची आपण चर्चा केली तर त्याबद्दल आपण अजून एका स्पर्धेची जरूर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि ती आपण पाहतोय ती स्पर्धा होती अर्थातच पिरकोन गावातील त्यांच्या अभिमानाची, मानाची आणि सन्मानाची समर्थ ट्रॉफी. त्यामध्ये देखील आपण तशाच पद्धतीची 4 व्हीलर अल्टो कार पाहिली होती. फटका छान, शेवट गोड करायचा ओव्हरचा, या उद्देशानं पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाहीत, परंतु सन्मानजनक धावसंख्या उभारायची यासाठी आपण पाहतोय स्वीप खेळला होता शैलेश माद्रेच्या बॅटमधून. आपण पाहतो लॉंग लेग कडे हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, माफ करा फाईन लेग कडे, आणि धावा 4. हे गाणं त्यानंतर आपण पाहतो छोटा कलाकार ज्यानं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव ॲज अ अँकर आणि ॲज अ सिंगर म्हणून आपण पाहिलं की सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरलं. त्याचं संगीत होतं भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बलविन शक्ती बोलू नये, कैसनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनशिवाया, सायास करीशी प्रपंच दिनदिशे, हरिशीन बसी कवन्या गुणे, ज्ञानदेव म्हणे जपतप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. जपतप न करता आपण प्रयत्नांना स्थान देऊ, हा आता संदेश घेत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. आपण ट्यून आउट एकविरा इव्हेंट आणि डीजे नितीन यांच्यासोबत आपण इथे स्पर्धा एन्जॉय करतोय. वाघाचीवाडी चषक 2025 ग्रामीण धमाका सह आपण पाहिलं 4 संघ, ज्यामध्ये आपल्याला आदिवासी पूलचे पाहायला मिळाले. जवळपास आपल्याला 10 संघ मिळालेत जे सुपर 12 साठी क्वालिफाय झालेत, आणि त्या अंतिम रात्रीमध्ये आपल्या लढाया लढण्यासाठी तयार असतील. 2 संघांची अजूनही आतुरता, आणि त्या फ्रेश पूलला सुरुवात झाली. त्यामधील पहिला सामना प्रणय 11 मोहो या संघानं जिंकला. त्या संघाचे पुरस्कर्ते आमचे पंढरीनाथ गडव साहेब, ते देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. मंचावरती त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. आणि पहिली भेट एकत्रित आपण पाहिलं, बऱ्याच वेळा शिवकऱ्या संघासोबत त्यांची आमची आपण पाहिलं की एक द्वंद्वी संकल्पना होती. आज प्रत्यक्षात भेट झाली, आपलं स्वागत आम्ही करू. आणि आज प्रणय 11 या नावानं आपण विगर संघाला देखील पाहणार आहोत. एका स्लॉटमध्ये 2 संघ त्यांचे आहेत, स्लॉट बुक करतात, आणि हे नाव आपण पाहतो विगरच्या स्पर्धेमध्ये आय थिंक 4 संघ त्यांचे निघाले होते. हा रेकॉर्ड झाला होता, असाच रेकॉर्ड संकल्प 11चा झाला होता चिंचवलीच्या स्पर्धेमध्ये. असे लकी पॅकर्स आपण पाहतो. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, तिकडे पहा हा चेंडू आपण पाहतोय पंचांकडे लाऊड शाऊट नजरेनं पाहिलं होतं. बॉल आपण पाहतोय आता बाईचा इशारा, सागर उलवेकरला गोलंदाजीसाठी प्रचारण केलं. मध्यम गतीचा गोलंदाज विथ आपण पाहतो ऍक्सेलरेशन देखील आपण चेंडूला त्याला देताना पाहतो. आडव्या बॅटनं खेळायचा होता, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही, या टप्पा पडला थोडासा तिरप्या रेषेत बॉल आपण पाहतोय पायांवरती आदळला. व्यावसायिक गटामध्ये खेळलेला खेळाडू आहे विजय पवार,
आणि विजय पवारला आपण पाहतो मैदानामध्ये फेस करतोय. 4 बॉल तो डॉट खेळलाय मैदानामध्ये. ही एक आपण पाहतोय जम्याची बाबा. मोरबे संघाची गोलंदाजी पाहायला मिळते. यॉर्कर लेनचा बॉल, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अद्भुत गोलंदाजी, सुंदर बॉल. ओ सुपर गोलंदाजी, क्या बात है. सरस सेनापती कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 3 सलग कन्झिक्युटिव्ह डॉट बॉल फेकलेत सागर उलवेकरनं. ऑन साइडला न निवडता ऑफ साइड निवडल्या. आता मला मात्र जसा येईल तसा ठोकायचा आहे या उद्देशानं विजय पवार व्यावसायिक गटामध्ये वडी लागलेला खेळाडू आपला कॅलिबर दाखवतोय. ऑन साइड ऑफ साइडला आपण पाहतोय हा षटकार पाहायला मिळाला. सुपर फलंदाजी, हल्ला बोल केलाय मैदानाच्या आतमध्ये. विजय पवार आतापर्यंत शांत होता परंतु संत नव्हता. खोला टाकलाय यष्टांच्या मधोमध विजय पवार. LBW लेग बिफोर द विकेट. महत्वाचे आपण पाहतो विकेट इथे टिपण्यामध्ये सागर उलवेकर. कॅप्टनला लय यश. पहिला धक्का टीम पिसारवेला. क्लिअर कट उडल्या असत्या. इतकी छान आपण पाहतोय खोलात टाकणारी गोलंदाजी. यादीचा सामना प्रिव्हियस आपण पाहिला टीम यंगस्टार मोरबेचा, जो त्यांनी खेळला होता समोर असणाऱ्या दुंद्रेपाडा संघासोबत आणि त्यांच्या विरोधामध्ये फक्त 17 धावा जमा करू शकला होता. बॉलिंगमध्ये तो आपण सामना डेप पर्यंत निदान त्यांना पाहिलं होतं. त्यावेळेला आयुष नावडेकर हा खेळाडू आपण पाहिला संघामध्ये नव्हता. आज त्याची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. अजून एक बॉल पिचिंगकडे आपण पाहतोय. पंचांचं लक्ष जरूर होतं. या गोष्टी त्यांनी आता इथे हेरल्यात आणि आपण पाहतोय हा बॉल जरूर पाहायला मिळेल. पंचांकडे लाऊड शाऊट नजरेनं पाहिलं होतं. लेग बाईचा इशारा तिकडे आपण पाहतोय पंचांचा. आपल्याला मे बी इकडे सल्ला मसलात सुरू आहे. ओव्हर नंबर 2 सुरू होती. P2चा स्पेल. धाव फलकावरती आपण 12 बघतोय. तिकडे रोटेशन झालंय. याचा अर्थ आपण पाहतो आता हे षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ मित्रांनो. 6.50च्या सरासरीनं 13 धावा 1 गड्याचा मोबदला. टीम स्वर्गीय निरावती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे या संघाची. आपण पाहतोय तेरा धावा धाव फलकावरती 1चा लॉस आहे. विजय आक्रमण ऑन साइडला. लॉंग ऑन टार्गेट. लॉंग ऑन मध्ये बॉल आपण पाहतोय. आयर्न अँड सम A1 क्वालिटी टॉप शॉट पिकअप फटका आणि षटकार. नाहीये खडे स्टँड अँड डिस्पॅच. धनेश म्हात्रे मैदानामध्ये आला आणि सानं भव्य स्वागत केलं आता तुषार शेळकेचं. विजय फसालेचं आणि विजय फसाले मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे. दुसऱ्यांदा आला मैदानामध्ये. हा बॉल आपण पाहतो तिकडे पंचांकडे लाऊड शाऊट अपील झाले जोरदार. आणि इथे पहा इथे आपण चान्स क्रिएट करताना पाहिलं. सेफ आहेत खेळाडू. पोचलेत पंचांचा इशारा. तिकडे आपण पाहतोय धावा फलकावरती आपल्याला धावा 19 पाहायला मिळतात जिकडे 1चा लॉस आहे.
पवार सर आपण पाहतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहा तिकडे विजय फसाले. आयुषचं कलेक्शन थोडंसं आय थिंक मी म्हणेन आय थिंक ओके होतं, परंतु पोहोचला होता खेळाडू. आयुष म्हटलं फ्रेश साखळी सोडत होईल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीत सामने होतील, कारण बाकी संघ 3ला खेळतील का हा प्रश्न आहे ना. हर्षल चांगला पीक असलेला खेळाडू आहे टीम मोहोचा. आपलं एक कौतुक आहे. 19 झाले धावा धावपळकामध्ये 19ला एक पडली विकेट. 8.14च्या सरासरीने आपण पाहतोय. आता फलंदाजी बॅटिंग करते टीम पिसारवे. शैलेश वरती जबाबदारी आहे. धनेशला साथ द्यायची शैलेशची. पिसारवे 19 वरती खेळते. ओव्हर नंबर 3 सुरुवात विजय फसाले 2 मध्ये 6 दिल्यात. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला आपण पाहतो फिल्डर सागर उलवेकर कॅप्टन स्वतः आहेत. पैकी छान. 1 रन तिकडे. एका धावेत आपण पाहतोय स्ट्राईक रोटेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू. सिंगल आली आहे. सिंगलला धावसंख्या फलक पुढे आपल्याला सरकताना पाहायला मिळाला. 20 धावा आपण धावा फलकावरती पाहतो तिकडे. पुढील सामना जो आहे तो सामना देखील आपण 2 दिग्गज संघामध्ये पाहणार आहोत. पहा तिकडे लाऊड शाऊट पंचांकडे. जोरदार अपील आणि शैलेश म्हात्रे त्याच्या खेळीचा अंत ऑफस्टिकला सापडलाय आणि ऑफस्टिकला आपण पाहतो सापडला असताना लेग बिफोर द विकेट हा धक्का बसलाय दुसरा टीम पी सार्वेला. अजून एक धक्का सलामीची जोडी झाली आहे नेस्त नाबूत. काय गोलंदाजी विजय फसाले. आदिवासी मोरबे संघामधून आपण पाहतोय ॲज अ लीड खेळाडू तो राहिलाय आणि आज ग्रामीण धमाकामध्ये देखील आपण पाहतोय तेवढीच चांगली मोहर उमटवतोय. या संघामध्ये एंटर झालाय आणि चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 20ला 2 झटके बसलेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. दाची सरासरी सध्याच्या घडीला तरी मेंटेन म्हणावे लागेल. पहिलाच बॉल लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आपण पाहतोय फेस करत असताना विजयचा हा ठोकलाय दणदणीत षटकार. रणनीती त्यांनी वापरली. चांगला फटका हो. व्हॉट अ शॉट. सुपर पॉवरफुल पंच होता बॉलवरती. फुल टॉस. पुन्हा एकदा टॉस केलाय. मिड विकेटचं रिझन फिल्डर आहे तिकडे मंगेश उलवेकर. त्यांच्या डोक्यावरून आकाश मार्गानं संचार करत अगदी आपण पाहतोय समालोचन कक्षेच्या अलीकडच्या बाजूनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे. पडला दबाव आहे आणि त्या दबावाला बाजूला सारत आपण पाहतो खेळ मैदानामध्ये करतात पिसारवे संघाचे खेळाडू. ज्या पद्धतीने मैदानामध्ये आपण पाहिलं विकेट पडल्या होत्या आणि विकेट पडल्यानंतर आपण जर विचार केला संघ जरूर दबावामध्ये होता, अडचणीमध्ये होता. त्या अडचणी बाजूला सारल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये मधोमध्ये आला यश म्हात्रे आणि सलग 2 बॉलमध्ये 2 सिक्सेस त्यानं लगावलेत. 12 धावा धाव फळकावरती आपल्याला बघायला मिळतात. 32 आहेत. नवीन षटकासाठी प्रणित शेळकेची निवड. प्रणित पाटील माफ करा. प्रणित पाटील आता इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुषार शेळकेत आपण पाहतोय आमचे बंधुराज आहेत. टीमला आपण जरूर पाहू शकतो. टोटलला आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 32 धावा धाव फळकावरती. 2चा लॉस सध्या चालू आहे. आतापर्यंत 227 चौकार आणि 219 षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. प्रणित शेळके पहिला बॉल ओ द विकेट. प्रणित पाटील यस ओ द विकेट आणि पहिलाच बॉल वेगवान. जबरदस्त गोलंदाजी. चांगला पिकला असलेला खेळाडू. NDPL सीझन 1 पन्नासगाव प्रीमियर लीग ज्यामध्ये आपण पाहिलं की या खेळाडूनं वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान या संघामधून ॲज अ लीड बॉलर म्हणून चांगला परफॉर्मन्स दिला होता.
पुन्हा एकदा गुड लाईनचा स्पॉट पकडून ठेवलाय, बाउन्स चांगला देतोय बॉलला. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी पहा तिकडे, भरपूर वेग आहे या खेळाडूकडे. ओ सुपर क्वालिटी होती या गोलंदाजीमध्ये आणि या चेंडूंना भरपूर किंमत आहे. न्यूनतम क्षमतेमध्ये या बॉलवरती आपण आघात होताना पाहतो. ऑनला समोर बॉल फ्रंटला आणलाय आणि त्यानंतर फ्रंटला येऊन खेचलाय स्लॉट मध्ये, डिपॉझिट पार्किंग प्लॉट मध्ये जिकडे बसलेत मोहचे प्रेक्षक त्यांना अभिवादन देणारा हा षटकार. प्रतिम ही ओळख आहे नितीन दादांची आणि त्यांचं संगीत आपण ऐकलंय. पुन्हा एकदा आक्रमण मिड विकेटला, अजून एक धमाकेदार आणि तितकाच आपण पाहतो इम्पॅक्ट टाकणारा हा धक्का षटकार. षटकार आधी हा कारनामा यश मात्रेनं केला, आता हा कारनामा धनेश मात्रे करतोय. 19 दिल्या धनेशनं, 12 दिल्यात यशनं. टोटल धावपळकावरती पिसारवे 44 ला 2 पडलेत. लास्ट प्रिव्हियस 6 बॉल मध्ये 4 सिक्सेस आलेत, म्हणजे 24 धावा आल्यात. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते मैदानामध्ये. ते म्हणतात ना संगत में पंगत है बेडू, साझेदारी जिथे पनपते तिथे आपण पाहतो धावांची अगदी भूक भागली जाते. त्या गोष्टी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक येणार का प्रश्न, सागर बॉल कडे पाहतच राहिलाय आणि पाहावंच लागेल कारण इतका धमाका मोठा आपण या बॉल मध्ये पाहिलाय. क्या बाद आहे, काय फटकेबाजी पहा, लाजवाब फट्स. वन मोर स्टँड अँड डिस्पॅच, अग्रेशन, हॅपी फेस आणि स्माइली. 6 धावा, 50 धावा कंप्लीट टीम पिसारवे. प्रणित पाटीलची ही ओळख आहे. सुरुवातीला 2 चेंडू सेफ गेल्यानंतर फ्रंटला बॉल त्याचे पडतात. करतो म्हणावा लागणार नाहीये कारण की कोणी मी म्हणेन जाणून बुजून या गोष्टी करत नसतो. लाईट ऑफ करा ती गाडीची, रस्त्यावरती पहा. हां थँक्यू. या बॉलवरती आपण पाहतो आघात होत आहेत. समोर एक आपण पाहतोय मिड विकेटला वनईचं झाड, त्या झाडावरती एक षटकार पडला होता. महेश मात्रेनं नावडेच्या तो लकावला होता, त्यामुळं 70चा बॉल इफेक्टेबल आहे बॅट्समॅनसाठी. अजून एक येणार का प्रश्न आहे आणि हा प्रश्न आता प्रश्नच उरलाय कारण इथे आपण पाहतो त्याच्यावरती उत्तर सापडलाय. लॉंग ऑन मध्ये राहुलनं झेल टिपलाय, फलंदाज आपण पाहतो तिकडे बाद होतोय. यंगस्टार मोरबे संघाला अखेरकार सफलता मिळते. गणेश पात्रे 25 करता मैदानाच्या आतमधून आता बाहेर परततोय. खेळाडूसाठी काय फटकेबाजी पाहायला मिळाली, अक्षरशः मन जिंकतोय सगळ्यांची आणि खास करून शैलेश मात्रेचं मन जिंकलंय त्यानं. महत्वाच्या 2 फलंदाजांनी नाराज केलं होतं टॉप ऑर्डर मध्ये. जिकडे विजय पवार बाद झाले होते, शैलेश बाद झाले होते, संघ अडचणीमध्ये होता. आता त्या अडचणीमध्ये हवा होता एक तारणहार खेळाडू आणि तारणहार भूमिका धनेशनं मैदानामध्ये साकारली. ओव्हर नंबर 4 संपली, 4 मध्ये 50 झाल्यात. लास्ट ओव्हर थ्रिलर बनवायची आहे या उद्देशाने आकाश मात्रे मैदानामध्ये न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. तर त्याच परीनं गोलंदाज जिथे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून तुषार शेळकेकडे आता नजर गेली आहे कॅप्टन सागर उल्वेकरची. प्रोजेक्टेड स्कोर करंटली 12.50च्या सरासरीनं चाललेत. मग त्या गतीनं गेलं तर 63 पर्यंत पोहोचतील असा हा त्यांचा दावा आहे. कम्प्युटर सांगतो आमच्यापर्यंत. कम्प्युटर मास्टर आपल्यासोबत आहेत. अर्थातच चालता बोलता कम्प्युटर ज्यांना आपण म्हणतो ते संदेश दादा शेळके. एकविराला इव्हेंट ही वाईने आज आपण पाहतोय ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मी म्हणेन एक टॉप लेवलला आणल्या. मोठ्या नावांसोबत त्यांना जोडलं जातं आणि ते आपल्यासोबत आहेत. हा बॉल मंगेश उल्वेकर तिकडे सेफ हँड आहेत, चांगले फिल्डर आहेत टीमचे. फिल्डिंग छान तिकडे, सिंगल आपण पाहतोय घेतली. जस्ट 1 रन इज द
धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न, 1 धावसंख्या पुढे जाते. टोटल आकार येतो एका धावेने आपण पाहतोय धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 51 धावा. जांभूलपाडा गावातील क्रिकेटचे खंदे समर्थक आणि त्या संघाचे एक मोठे आपण पाहतोय या मिमनेन सपोर्टर जे आहेत ते आमचे सागरभाई पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय आणि व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं. कांचनदादा पालकर आपली वाट बघतात. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तसेच पिसारवे संघाला शुभेच्छांचा वर्षाव झाला. आमचे नकुलदादा पाटील श्रद्धांजली चषकाचे आपण पाहतोय मॅनेजमेंट टीमचे मेंबर ते राहिले आणि त्यांच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचंही आम्ही स्वागत करू. विनंती आपण देखील यायचं मंचावरती. पुढील जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आम्ही करू. गाड्या जर आपण अंत पहा मैदानामध्ये चांगलं इथे क्लायमेट चांगलं आहे, विरंगुलासाठी चांगलं क्षेत्र आहे, परंतु ते गाड्यांच्या लाईट तुम्ही ऑफ करा, खेळाडूंना त्रास होतो प्लीज. ऑनला ठोकलाय नवीन खेळाडू मैदानामध्ये आकाश माद्रे आहे. पहिल्या बॉलवरती या इनिंग मधून आपण पाहतोय 6 खाता खोलणारा दुसरा फलंदाज या इनिंग मधून पाहायला मिळतो. सहानं धावसंख्या 57चा आकडा गाठतोय. पुढील सामन्याचा टॉस जो आहे तो बोनशेत आणि विहीगर या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी इथे लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची अशी विनंती आहे तुम्हाला. टॉससाठी असाला दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आणि जर तुमची इच्छा असेल थांबायची तर जिकेसी दुंद्रे आणि जांभूलपाडा तयार आहेत खेळण्यासाठी असं त्यांनी आमच्यापर्यंत संदेश पोहोचवला. कुणाल दवने 3 दिवस जवळपास मेसेज टाकतो की आकाश सामना थोडा आमचा लवकर होईल का. लाईव्ह लॉट्स प्रमाणे आपण सामने केले होते त्यामुळे थोडं शक्य झालं नाही. कव्हरला पॉइंट वरून आयुषच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. किती आणि कितीपर्यंत शब्द अपुरे पडतील अशी ऑपरेटिंग अशा डिस्क जॉकीची भूमिका आपण पाहतो नितीन पाटील यांची. 61 धावा धावफलकावरती 3चा लॉस आहे. लास्ट ओव्हर सुरू आहे. हवेमध्ये खेळला फिल्डर आहे तिकडे. यावेळेला चान्स बनली आहे, कुठली चूक नाही. आयुष नावडेकर तिथे आहेत, आयुष फडके माफ करा. आणि आयुषच्या माध्यमातून हा झेल आपण पाहतोय. फलंदाज बाद होतोय. धक्का आहे टीमला 4था. 61ला 4था आपण पाहतोय. फलंदाज तंबूच्या आश्रयाला माघारी परतला. रेटिंग ओव्हर नंबर 5चा खेळ संपला. यदा कदाचित आपण जर विचार केला तर मी म्हणेन किंबहुना पूर्ण इनिंगचाच खेळ संपलाय. टोटल धावा धावफलकावरती जमा केल्या गेल्यात 65. 4 गड्यांचा मोबदला मोजावा लागला. मॅच नंबर 31चा आपण सर्वजण आनंद घेतो त्या स्पर्धेमधला. तर या ठिकाणी टॉस केला त्याला आपण पाहतोय 6 स्टार व्हिगर आणि त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टार बोनशेत या दोन संघादरम्यान मध्ये टॉस केला जातो आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजूदादा वाघ यांचे शुभ हस्ते मात्र यावेळेस मात्र नाणेफेकी संपन्न होत असताना यावेळेस मात्र टॉस जिंकलाय बोनशेत टीमला. फक्त डिसिजन सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षण करणार आहात. समोर आपण पाहतोय 6 स्टार व्हिगर संघ. त्या संघाच्या अगेन्स्ट 5 षटकामध्ये किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 50-60 धावांचा आमचा लक्ष असेल. निश्चित स्वरूपात समोर व्हिगर संघ आहे. दोन्ही संघ जवळचे आहेत. सामना कशा रीतीने होईल, मैत्रीपूर्ण होईल की खुन्नस पाहायला मिळेल. एकदम
मैत्रीपूर्ण आम्ही एकच ग्राउंडवर सरावासाठी असतो, त्यामुळे मैत्रीपूर्ण सामना. शेवटचा प्रश्न असेल या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. आम्ही इथे पहिल्यांदाच खेळतोय. आयोजकांचं धन्यवाद बोलतो. लास्ट क्षणाला आम्हाला इंटरव्ह्यू भेटले इथे. निश्चित स्वरूपात हे होते आपण पाहतोय यंगस्टार बोनशेट टीमचे कॅप्टन. तर निश्चित स्वरूपात आपण जाऊया 6 स्टार टीमच्या कॅप्टनकडे, ज्यांना प्रथम आपण पाहिलेलं बॅटिंग करायची आपण पाहतोय. सामना 5 षटकांचा राहील. समोर बोनशेट संघ आहे. प्रॅक्टिससाठी एकाच मैदानावरती असतात. तर 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? सराव जरी एकत्र असला परंतु धावा किती जमवल्या जातील हे सर्व खेळाडूंवरती डिपेंड आहे. कारण जो चांगला खेळ केलेल तो सामना जिंकेल. आणि एकंदरीत या आयोजनामध्ये खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल वाघाचीवाडी क्रिकेट संघाचं आणि त्यानंतर आयोजक अविनाश वाघ आणि संपूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करेल. आज आगरी कोली कुणबी समाजाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आणि या प्रत्येक संघाला या ठिकाणी विनंती करेल की 44 आपले ग्रामीण संघ खेळले आहेत आणि 4 आदिवासी संघ खेळले आहेत. या स्पर्धेला एकंदरीत जर आपण पाहिला कोणी स्पॉन्सर नाही आहेत. बाईक देखील आपण एकंदरीत जर पाहिली संपूर्ण वाघाचीवाडी ग्रामस्थांनी पैसे एकवट करून ती बाईक आणण्यात आली मालिकावीराची. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. अगदी उद्याच्या लढती असतील त्या 7 वाजता सुरू करा, जेणेकरून यांना पुन्हा असं वाटलं पाहिजे की आम्ही ग्रामीणचे सामने खेळवतोय. नाही तर मागच्या वर्षी धामणीला झाली 2 वर्षापूर्वी, त्यानंतर पुन्हा ग्रामीणना संधी दिली नाही, कारण आपलं सहकार्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा ही विनंती असेल. आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. निश्चित स्वरूपात हे होते आपण पाहतोय 6 स्टार विकेट टीमचे कॅप्टन. फार चांगली भूमिका, अतिशय चांगली बाईट दिली आपण पाहतोय आणि याकडे सरपंच लक्ष असेल आपण पाहतोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आपण आता इथून पाहणार आहोत. के म्हात्रे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कामोठे यंगस्टार मोरबेची. सासष्ट धावांचं टार्गेट असेल. 55चा इशारा सामना सुरूचा. सेकंड आपला सुरुवात होती. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतो. तर याच दरम्यान आपण पाहतोय उरण जांभूळवाडी या जांभूळपाडा यावरून खऱ्या अर्थानं आज समर्थक आलेले आपण पाहतोय. शैलेशजी घरत, तसेच आपण पाहतोय शैलेशजी पाटील, निशांतजी घरत आणि पिंट्या घरत या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल. तसेच बिगमॅन सागरजी पाटील आणि कुणालजी पाटील या सर्व अतिथी गणांना विनंती करेन की या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. हवेत खेळलेत. मिड विकेटला फिल्डर आहे तिकडे आणि आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद आयुष नावडेकर. या आयुष फडकेच्या खेळीचा अंत.
कडे जी वर्तमान लढत आपण पाहतोय ज्या ठिकाणी मोरबे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय पिसारबे या दोन संघादरम्यान हे घमासान युद्ध अप्रतिम आपण पाहतोय विजय पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय या बेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होत असताना कमालीचा फटका अप्पर कटचा क्रिकेटचा मादक सौंदर्य कॉपीबुक स्टाईल ना चेंडू सीमा पार या बेस शानदार चौकार दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय 66 धावांचं आव्हान आहे आणि ते आव्हान कशा रीतीनं चेस केले जाईल हे देखील पाहावं लागेल का त्या ठिकाणी गोलंदाज आपलं वर्चस्व कायम प्रस्थापित करत या 66 धावा डिफेन्स करतील हे देखील पाहणं गरजेचं असेल जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अक्रॉस लाईन कमालीचा फटका सजवलाय आपण पाहतोय चेंडू भरपूर का हवेमध्ये एक टप्पा चेंडू उचलून फेकी करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थांबणार नाही आउटफील्ड भरपूर फास्ट आहे मैदानाची आणि चेंडू सीमा पार आपण पाहतोय पांडलिक रिजन मधून हा दमदार चौकार संघाची धावसंख्या आपण जर का पाहिले गेले डबल डिजिट मध्ये अर्थातच दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावरती एक गडी बाद असताना आपण पाहतोय के मात्र एंटरप्राइजेस यंगस्टार मोरबे टीमला आपण पाहू शकाल यावेळी शॉट आपले त्यावरती ताकदीचा वापर चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार बिग हिट हा दमदार षटकार आपण पाहतोय जबरदस्त फटका सजवला ज्यावरती प्रॉपर टायमिंग आणि त्यामध्ये आपण पाहिल्या गेल्या ताकदीचा वापर आणि चेंडूला क्लिअर केला आपण पाहतोय 6 धावांसाठी फलंदाज राहुल पाटीलच्या बॅट मधून हा तडाख आपण पाहिलाय जबरदस्त बॅटिंग साकारल्या 2 सलग चौकार त्यानंतर षटकार म्हणजे पुरेपूर अप्रतिम फायदा उचलला जातोय आणि पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट हा सलगचा दुसरा षटकार फलंदाज राहुल पाटील ही इज ऑन फायर विजय पवारचे अक्षरशः पावर काढले आपण पाहतोय 5 चेंडू गणिक तब्बल 22 धावा कुठल्यात एक विकेटचा पतन जरूर राहिला मात्र त्यामध्ये राहुल पाटीलचं कौतुक करेन 4 चेंडूचा सामना केला तब्बल 20 धावा आपल्या टीमसाठी कुठल्यात जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा यावेळेस अक्रॉस लाईन एलिमिनेशन चुकलं गेले क्षेत्ररक्षण त्यावेळेस थोडंसं फंबल आणि झेल मात्र भूमीला दान होईल आणि तोपर्यंत धावते होता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या गेल्या 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्यात अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट कॅच घेणं फार महत्वाचं होतं मात्र कॅच मात्र घेता आली नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मोरबे संघ जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती P1चं षटक समाप्त झाल्याने P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग राहुल पाटीलने वैयक्तिक 5 चेंडूचा सामना केला 22 धावा 2 चौकार 2 षटकाराच्या सायना डबल डिजिटच्या माध्यमातून तब्बल 22 धावा कुठल्यात म्हणजे 31 सामना फिरवण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी आपण पाहिला गेला दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती शैलेश मात्रेला आपण पाहतोय पिसारवे टीमच्या माध्यमातून एखादं कमबॅकिंग षटक येणं फार गरजेचं राहील P2चं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या रीतीनं सुरुवात घेणं गरजेचं होतं ती सुरुवात करून दिल्या मोरबे टीमला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने राहुल पाटीलला जबरदस्त बॅटिंग केली अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला इथून पाहावं लागेल
पुन्हा एकदा फुल टॉस त्यावरती आक्रमण मात्र यावेळी जेलची संधी आणि पुन्हा एकदा जेल भूमीला दान होईल. या चुका पिसार टीमला कुठे का होईना बॅकफोर्डला घेऊन जातील कारण ज्या ठिकाणी जेल घेणं फार गरजेचं होतं त्या ठिकाणी जेल सोडलेत. पाठच्या षटकाचा आपण विचार केला गेला अंतिम चेंडूवरती देखील जेल सोडला आणि तो जेल कुणाचा सोडला राहुल पाटीलचा आणि तिथून मात्र आपण पाहिलं गेला पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी सुंदर होती मात्र क्षेत्ररक्षण साथ लपत नाही आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं गेला मंगेश या फलंदाज जेल सोडलाय आणि स्ट्राईक रोटेट झाली त्याचा परिणाम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. व यावेळेस मात्र पाहावं लागेल जेल सोडला स्ट्राईक रोटेड आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटीलच्या बॅटमधून हा फ्री षटकार. अप्रतिम आपण पाहतोय सामना पूर्णपणे खुला करण्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला. जवळपास 31 धावा दापटल्यावरती लागल्या गेल्या 66 आव्हान होतं आणि त्या आव्हानाला मात्र थोडीच थोडं उत्तर दिलं जात आहे. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये जणू काही चौकार षटकारांचा पाऊस पाडत असताना आपण पाहतोय जेल सोडल्या आणि ते जेलची किंमत मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने पिसारो टीमला मैदानाच्या आतमध्ये मोजवल्या गेल. वन्स अगेन्स्ट यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमापार 6 धावांसाठी फलंदाज राहुल पाटील इज ऑन फायर. अंकावरती अद्याप आपण पाहिलं गेला उर्वरित या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू इथून मात्र लेग बिफोरच्या स्वरूपात बरोबर आपण पाहिलं गेलं इस्टनच्या मधोमध सापडला गेला आणि फलंदाज बाद होईल. यावेळेस मात्र राहुल पाटील बॅक टू द पवेलियन. दोन विकेटचा पतन राहिलाय मात्र संघाचा प्रमुख फलंदाज यावेळेस बाद झाला आपण पाहिलं गेला आणि तिथून मात्र डाव सावरला जाईल का. 37 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात अद्याप आपण पाहिलं गेला 66 आव्हान होता. गोलंदाज शैलेश मात्रेने मात्र फार चांगलं कमबॅक केलं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी षटकार पाहिले 2 आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्यामध्ये आपण पाहिलं गेलं महत्वाची विकेट राहुल पाटीलला बाहेर काढलाय. यावेळेस मात्र सागर उलवेकर साठी हा चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू दिल तेवढा दबाव मैदानाच्या आतमध्ये निर्माण केला जाईल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडू फेकले त्यामध्ये 13 धाबा देत आपण पाहिलं गेलं राहुल पाटीलची विकेट भरपूर निर्णय करायला आपण पाहतोय. यावेळेस अपील भरपूर पाहायला मिळाले. अपील मध्ये उत्साह भरपूर होता विश्वास कमी आणि पंचांनी सांगितलं षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय म्हणजे इथून पाहायला गेलं 12 चेंडूच्या क्रीज आपण पाहिलं गेलं सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना मोरबी टीम जाऊन पोहोचल्या 37 अंकावरती. गेले आपण पाहतो येणारे 18 चेंडू आणि 29 धाव संख्येची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये आपण 22 धावा पाहिल्या. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलं 13 धावा देत आपण पाहिलं गेला एक महत्वाची विकेट त्यामध्ये संपादित केली आपण पाहतोय गोलंदाजांना आणि ती विकेट आपण पाहिली राहुल पाटीलची ज्या राहुल पाटीलनं जबरदस्त बॅटिंग केली होती आपण पाहतोय. आणि इथून बाबूला गेलं सागर उलवेकर आणि यावेळेस स्ट्रायकरवरती मंगेश उलवेकर हा फलंदाज आपण पाहतोय सामना करेल. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती संघाकडून आपण पाहतो यावेळेस पिसार टीमचा एक अतिशय चांगला गोलंदाज सुशांत मात्रेला आपण पाहतोय. तुशांत मात्रेला आपण पाहू शकाल. निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये सोपवला आपण पाहतोय. अपकमिंग यंगस्टार आपण पाहतोय पिसार टीमचा एक फार गुणवान खेळाडू
मात्र इथून सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि समीकरण राहिले 29 धावसंख्येचा सामना खऱ्या अर्थाने पुरा करून दिला आपण पाहतो राहुल पाटीलना. मात्र तो सामना अंतिम क्षणापर्यंत कशा रीतीने घेऊन जाईल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र हा डॉट चेंडू आणि इथून पाहायला गेला जबरदस्त चेंडू फेकला गेला आपण पाहतोय. तुषांत मात्रेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती एका बाजूला पिसार बेद आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरबे टीमला आपण पाहतोय जबरदस्त बॅटल रंगले जात आहे. 66 धाब्यांचं आव्हान होतं. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आपण पाहिल्या. असं वाटलं होतं सामना लवकरात लवकर फिनिश केला जाईल की काय. मात्र ज्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धाबा देत ज्यामध्ये राहुल पाटीलची विकेट आणि तिथून मात्र सामन्याला पुन्हा एकदा मात्र कलाटणी निर्माण झाले आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल गोलंदाज तुषांत मात्रे अतिशय सुंदर फटका ताकदीचा प्रचंड वापर. यावेळेस मात्र वाईडिश मिड विकेटला क्लिअर करत चेंडू जाईल सीमा पार. मंगेशच्या बॅटमधून हा पहिला विकेट शानदार षटकार. जबरदस्त आपण पाहतोय मंगेश उल्वेकरच्या बॅटमधून हा 6 धाब्यांसाठी तडाखा आपण पाहू शकाल. आता समीकरण 16 चेंडू आणि गरज असेल 23 धावसंख्येच्या समीकरण सोपं होत चाललंय. इथून मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपण पाहतोय. स्टँड अँड डिस्पॅच चेंडू सीमा पार बिग हिट षटकार. आगरी कुल्यांचे कुलस्वामीने एकविराचं गुणगण गाणारं संगीत आपण पाहिला डीजे नितीनच्या माध्यमातून. अक्षरशः प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली जातात मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहायला गेला. मंगेश उर्वेकर सलग 2 चेंडूवरती 2 बिग यावेळेस तुषांत मात्रे कमबॅक करेल का आणि पुन्हा एकदा मात्र तिसरा येईल का यावेळेस पाहावं लागेल. आणि निश्चित स्वरूपात निर्णयाची अपेक्षा राहील आणि जर पंच सांगतील एक टप्पा घेत चेंडू सीमा पार शानदार चौकार. गेले 53 धाबा. आता इथून समीकरण आपण जर का पाहिलं गेलं सोपं होत राहिलंय आणि इथून पाहिलं गेलं गरज असेल फक्त 13 धावसंख्येच्या. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन केले. यावेळेस पाहावं लागेल स्विंग अँड मिस आणि इथून मात्र हा डॉट चेंडू गोलंदाज तुषांत मात्रेना कमबॅक करण्याचा प्रयत्न दाखवला जातोय. कारण ज्या ठिकाणी सलग पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहिल्या आणि त्यानंतरच्या चेंडूवरती चौकार आणि पुन्हा एकदा हा 5वा चेंडू डॉट म्हणजे अद्याप या षटकातील अंतिम चेंडू निर्णायक फेकी करावं लागेल तुषांत मात्रेला आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका आपण पाहतो. सन्मान दिला अलकेश यादवने आपण पाहिलं गेला कारण त्याला माहिती आहे मंगेश उल्वेकरला माहिती आहे डब्बा सिंगलला जरी प्राधान्य दिलं तरी देखील सामना सहज रीतीने जिंकता येईल आपण पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने 54 धावपटल्यावरती लागल्या 3 षटकांचा 5वे खेळ समाप्त झालाय. आता इथून येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 12 धावसंख्येची आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बॉल टू रन समीकरण उरलं गेलंय. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 22 धाबा खर्च केले होते आपण पाहतो गोलंदाज आपण जर का पाहिलं गेलं विजय पवारना त्या षटकामध्ये जर का कमी धावसंख्या खर्च केली असती तर निश्चित स्वरूपात सामना अद्याप आपल्याला बॅलन्स पाहायला मिळाला असता. आणि त्यानंतर दुसरं षटक देखील मागणे राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तुषारने देखील भरपूर मागणे गोलंदाजी. आता 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल. यावेळेस मात्र पाहावं लागेल जबरदस्त चेंडू फेकला गेला. गोलंदाज आपण पाहतोय शैलेशला आपण पाहू शकाल. शैलेशने देखील आपण पाहिलं गेलं दुसरं षटक फेकलं होतं आणि फार चांगलं कमबॅक केलं होतं. त्यामध्ये राहुल पाटीलची विकेट आपण पाहिली होती आणि इथून मात्र हा पहिला डॉट चेंडू फेकलाय म्हणजे 11 चेंडू आणि 12ची गरज. बॉल टू रन समीकरण आपण जरूर पाहिलं होतं मात्र यावेळेस पाहावं लागेल लाईन चेक केली जाईल आणि पंच सांगत असताना इथून मात्र 82 बॅट चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पुढे सरकेल 55 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. कुठे का होईना एक्स्ट्रा स्वरूपात धाबा कमी खर्च करावे लागतील कारण अगोदरच कमी धावसंख्या आणि त्यामध्ये जर का एक्स्ट्रा धाबा खर्च केल्या तर सामना मात्र कुठे का होईना आपण पाहतोय पराजय छायामध्ये जाईल. मात्र तसं घडणार नाहीये असं सांगत असताना गोलंदाज आपण पाहतोय शैलेश मात्र
यावेळेस मात्र फार चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं 12 चेंडू 12ची गरज होती, आता समीकरण उरले आपण पाहतोय 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल. सामना जर का गोलंदाजी जोरावरती जिंकला तर निश्चित स्वरूपात आज अक्षरशः आपण पाहतोय के मात्र एंटरप्राइजेस यंगस्टार मोरबे टीमला मात्र झोप लागणार नाही, कारण 12 चेंडू 12चं समीकरण होता. आता आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. इथून पाहावं लागेल डायरेक्ट हिट आणि इथून मात्र रिस्की धाव होती आणि ते रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट होईल. मात्र इथून पंचांना तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय आणि टीव्ही अंपायरच्या माध्यमातून मात्र चेक केलं जाईल, ज्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा आपण निश्चित स्वरूपात समीकरण पाहिलं होतं आपण पाहतोय. फलंदाज सेफ असेल नॉट आउट आणि इथून मात्र एक सिंगल धाव यावेळेस मात्र प्राप्त होईल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेली यावेळेस आपण पाहतोय 56 या अंकावरती. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 9 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहायला गेल्या या षटकातील हे 3 चेंडू गोलंदाज शैलेश मात्रेला मात्र विचारपूर्वक शांत संयमानं अचूक टप्प्यावरती जर का फेकी केल्या तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र सामना शेवटच्या चेंडूपर्यंत कशा रीतीने जाईल याकडे मात्र प्रेक्षक वर्गांच्या नजरा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतात, कारण प्रेक्षक वर्गांना एकतर्फी सामना पाहायला आवडत नाही आणि इथून पाहावं लागेल तसं घडणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न यावेळेस फटका सुंदर आपण पाहतोय संगनायक सागर उल्वेकरच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार. सामना पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय यंगस्टार मोरबी टीमला आता इथून गरज असेल फक्त आणि फक्त 4 धावसंख्येच्या 8 चेंडू आणि 4 धावेचं समीकरण. यावेळेस पाहावं लागेल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही आणि चेंडूने वेध घेतला शरीराचा आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू आपण पाहतोय. मागच्या चेंडूवरती जो षटकार लगवला त्या षटकाराने सामन्याचा पूर्णपणे दबाव हटवला आपण वाद खऱ्या करताना आणि इथून मात्र आता अद्यापही या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. हा अंतिम चेंडू जर का डॉट फेकला तर अंतिम षटकामध्ये सामना पाहायला मिळेल. मात्र तसं घडेल का? आनंद कारपेंडा सन्मान दिला आपण पाहतोय. एक सिंगल कंप्लीट आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल आणि संघाची धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 63 या अंकावरती जाऊन पोहोचले. आता अंतिम 6 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज असेल. मॅजिकल गोलंदाज कोणता वापरला जाईल? ज्या ठिकाणी 6 मध्ये 3 वाचवायचे तर एका बाजूला 6 मध्ये 3 बनवायचे आहेत. पाहावं लागेल कोणता संघ आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवले या स्पर्धेमध्ये, कोणता संघ या स्पर्धेला निरोप देईल हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना. असं वाटलं होतं 12 मध्ये 12ची गरज होती, तिथून समीकरण आता येऊन ठेपलंय 6 मध्ये 3 धावसंख्येची गरज असेल. ज्या ठिकाणी P1च्या षटकामध्ये ज्या भरपूर धावा खर्च केला खऱ्या अर्थानं विजय पवारनं, त्या षटकामध्ये जवळपास जर का 10 ते 15 धावा खर्च केल्या असत्या तर या षटकामध्ये आपल्याला समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. मात्र तसं घडलं नाही कारण नियतीला ते मंजूर नव्हतं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्या ठिकाणी समीकरण येऊन टिपले 6 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज. यावेळेस पाहावं लागेल पहिला चेंडू जबरदस्त फेकला होता, विकेट किपरला चकवा देत चेंडू मात्र यावेळेस लॉंग स्टॉप रिजन मध्ये विजयाचा बाईकच्या स्वरूपात हा शानदार चौकार आणि सामना जिंकलाय यंगस्टार मुंबई संघ. अभिनंदन. हार्डलक पिसारवे संघ पाईट मात्र अप्रतिम दिले आपण पाहतोय.